आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उशीर केलास बघ. वहिनी नाही राहिले आता. अक्षरा! अक्षरा हाय, हे शब्द माझ्यामुळे झालाय बघा. मी नाही वाचवू शकलो आपल्या अक्षरास्ती. हे औषध मी येळेवर नाही आणू शकलो बघा. उठा घेऊ. आई तुम्ही तरी सांगा की असते. अक्षरा देवी आई एवढी निष्ठुर कशी झाली. सोन्यासारखी पोरगी ओढून नेली आपल्यातून. वहिनी आपला सुंदरसा संसार उघड्यावर पडला ग. ताई तुम्ही तरी सावरा होता. जे घडायचं नव्हतं ते घडून गेलं. पण आता आपण सावरून पुढच्या गोष्टी बघायला पाहिजेत ना. व्हाय ना, किती बी दुःख झालं तरी अक्षराला जास्त वेळ नाही ठेवता येणार. आता नातेवाईकांनी बी सांगायला पाहिजे ना, पुढची विधी बी करायची आहे. असं रडत बसून कसं चालेल. जाणाऱ्याला अडवता नाही येत, पण पुढचं कसं समजा रीतसर व्हायला पाहिजे. ताई सुंदरला आता तुम्हालाच सावरायला लागणार आहे. पण तुम्ही जशा खचून गेल्या तर कसं होणार. नाही, तुम्हासनी असं नाही जाता येणार. आपलं लगीन झालं आहे ना. लगीन झालंय ना. माझ्यासोबत कायम असशीला असं वचन दिलं होतं ना मला. काय हो, मला मागचं काय आठवत नाही, पण तुम्ही देखील विसरला होय. नाही, मी तुम्हासनी असं जाऊ देणार नाही. अक्षरा तुम्हासनी जगावं लागल. मी तुम्हासनी जाऊ देणार नाही. पारख्या, हे औषध पकड. आई, अक्षरा आहेत ना, आपल्याला सोडून कुठे बी गेला नाहीत बघ. ते इथंच आहे. त्यासनी उठावंच लागल. सुंदर, हे बारक्या, बाजूला कर. उठा. सुंदर काय करतोय यार. काय करतोय.
हे बारक्या ते औषध घेऊन ये. सुंदर सुंदर अरे ऐक की जरा. सुंदर अरे सुंदर ताई सुंदरला बघा समजावं सुंदरला. सुंदर अरे सुंदर काय करतोय आज. हे बारक्या औषध देत. आई अंबाबाई तुझी लेक तुझ्या पायाशी ठेवली आहे. आता काय करायचं ना हे तूच ठरव बघ. एक आई म्हणून तू तिच्यासाठी काही स्वप्न धावली होतीस. त्याचं काय झालं. ती खोटी होती का. आणि ती जर तुला खोटी ठरवायची असतील तर तू ठरव. पण म्या माझं प्रेम खोटं ठरवू देणार नाही. माझं ह्याच्यावरचं प्रेम पवित्र असेल ना तर ह्यासनी उठावंच लागल. अक्षरासनी उठावं लागेल देवी आई. हो ताई अक्षर आता या जगात नाही हे आपल्या समजांना ठाव आहे ना. आता आपण ते समजांनी स्वीकारायला पाहिजे. सुंदरला समजणं जरा अवघड जाईल पण तुम्ही तर घट्ट राहा. काही गोष्टी नसतात आपल्या हातात. सुंदरनी लई प्रयत्न केले. आपण समजांनी बी लई प्रयत्न केले. पर देवाच्या मनात नव्हतं ते. त्याची इच्छा नव्हती ती. तुम्हीच समजावा सुंदरला. सुंदर अरे पोरा भानावर ये रे. शेवटी आपल्याला सत्य स्वीकारायलाच हवं. काय सत्य आहे आई. हा काय सत्य आहे. सत्य हेच आहे की अक्षरा आपल्याला सोडून कुठे बी गेल्या नाहीत आणि कधी बी जाणार नाहीत. आई तुम्ही मला एक गोष्ट सांगायचं ना हो. सत्यवानानं सावित्रीची. त्या सावित्रीने कसं सौताच्या प्रेमाच्या जोरावर यमाकडनं सत्यवानाचं प्राण परत आणले होते. आता बी असंच होणार आहे. पण आता येळ सत्यवानाची आहे आणि ह्यो सत्यवान इथं उभा आहे. देवी आई माझ्या प्रेमात काय बी खोट नाही बघ आणि तुझ्या आशीर्वादामध्ये बी काय खोट नाही. मग तू माझ्या अक्षरांचा आणि तुझ्या लेकीचं प्राण परत द्यायलाच पाहिजेस बघ. द्यायलाच पाहिजेस. आणि तू जो पातूर अक्षरांचं प्राण परत देत नाहीस ना तो पातूर म्या माझा हात या समयवरनं काढणार नाही बघ.
सुंदर, अरे पोरा नको करू असं, ऐक माझं. अरे सुंदर काय करतोय आज? झालं, तोरण बांधते दारावर नि तमाशा करते पारावर. करा काय करायचंय ते नाटक करून घ्या, पण आता काय अक्षरा उठणार नाही. आई अंबाबाई, या सत्यवानाच्या सावित्रीला वाचव ग. हवा असेल तर माझा जीव घे, पर यास ते आयुष्य परत दे बघ. वहिनी, अक्षरा, अक्षरा अक्षरा, अक्षरा अक्षरा, खरं तर देवी आईचंच आभार मानायला पाहिजे. लय मोठं संकट टळलं बिचारीवरच. आपल्या तोंडचं पाणीच पळालं होतं, पण कुठंतरी भरोसा वाटत होता ग बहिणी. देवी आई तिच्यावरचा विश्वास तुटू द्यायची नाही, आणि देवी आईने तो विश्वास खरा ठरवला. खरं आहे ताई तुमचं, पण याबरोबर उर्वशीचे बे आभार मानायला हवेत. हा, तिनं आपल्याला योग्य औषधाचा पत्ता दाखवला. सुंदर योग्य जागी योग्य वेळी पोचला आणि औषधाला गुण आला, म्हणून आज पोरगी आपल्यात आहे. खरंय. अहो ताई, त्यात काय मोठं आहे? म्हणजे आता आपल्या माणसाच्या सुखदुःखात मदत नाही करायची, मग कधी करायची नाही का? खरंय तुझं. आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम केलंय उर्वशीने. काय होतंय तुम्ही? अगं मस्करी ग. बर, ऐका आई, द्वारका मावशीने सांगितलंय हे औषध आहे ना दर अर्ध्या तासानं द्यायचं. हा, या औषधाची वेळ अजिबात चुकवायची नाही. हे औषध जर वेळेवर दिलं तरच अमृत आहे, नाहीतर ते ईश आहे. कळलं का? समद्यांनी नीट ध्यानात ठेवा. हा, वय वय, हे समज ध्यानात ठेवून करू आपण. अगदी त्यांनी सांगितल्यासारखं करू. पण लेकरा, तू जरा आंघोळ करून घे, कापड बदलून घे. लई त्रास झालाय तुला, दमला असशील. हा, वय जा. बर, आलोच मी. आता ही संधी मी वाया जाऊ देणार नाही. तुझ्या औषधाची वेळ मी चुकवणार अक्षरा. बघू मग कशी वाचतेस.
सुंदर अरे हे भावा, अरे काय झालं हा? का रडतोयस? सुंदर बरं झालं बघ तू आलास. मला तर लय भीती वाटत होती बघ. वहिनीवर एवढं संकट आलं आणि मी काहीच करू शकलो नाही रे. त्यांची अवस्था पण बघवत नव्हती मला. हे बारक्या, अरे मी समजू शकतोय तुला वाईट वाटतंय ते. कारण अरे तू आमच्यासाठी, या घरासाठी लय काय काय केलंयस बघ. तुझा आमच्यावर, या घरावर लय जीव आहे. अरे बघ, आता काय बी काळजी करू नकोस हा. अक्षर आता बऱ्या होतील लवकरच. वहिनींना काय झालं असतं ना तर तुला लय त्रास झाला असता, मला माहितीये. सुंदर तुला काय झालं ना मी घरात नाही राहू शकत रे. ए भावा बारक्या, शांत हा. आता रडायचं नाही हा. आता आहे ना असला इचार अजिबात करायचा नाही. आणि हे बघ, अक्षरा बऱ्या होत आहेत हेच आपल्यासाठी महत्वाचं. चल मी जरा आवरून घेतो हा. तोवर तू तुझ्या वहिनींची काळजी घे हा. आणि असं रडकतून घेऊन जा नको. जरा हसून जा. काय हस बघू, हस. चल. दुर्गा, उगीच स्वतःचे हाल करून घेऊ नको. तुझी शिक्षा आम्ही कमी केली. जा, तुझ्या खोलीत परत जा. लय उपकार झाले, पर कशाला ना? नाही म्हणजे अजून एक उपकार करून त्याचं ओझं म्हणजे डोसक्यावर, म्हणजे नवीन एक शिक्षा. दुर्गा, तुझा त्रागा कळतोय मला. आपल्याच घरात तुला परक्यावाने राहावं लागलं, पण माझा बी नाईलाज होता. हे समज मी काही सुखासुखी केलेलं नाही. त्याचा त्रास मला बी झालाच. पर तू चुकलीस हे विसरू नकोस. तुझी एवढीशी घुसमट काय झाली तर इतका त्रास होतोय तुला, इतका जीव जळतोय तुझा, आणि तू त्या अक्षराच्या जीवाशी खेळलीस. त्याचं काय? असो, झालं गेलं, आपण समजा विसरून जाऊ. मी बी विसरली हाय, तू बी विसर. जा, तुझ्या खोलीत जा. मी अक्षराशी चुकीचं वागले, वाईट वागले, हे तुम्ही ध्यानात ठेवा, नाहीतर इसरा. पर अक्षरामुळं माझ्या आयुष्याची वाट लागली आहे. माझा नवरा जेलमध्ये गेला आहे आणि माझा लेक देशोधडीला लागला आहे, आणि हे मी कधीच विसरणार नाही. दुर्गा, अगं काय करायचं हिचं? देवी आई, तूच हिला सद्बुद्धी दे. बरं वाटतंय का? बस इथे टेकून. औषध देते तुला. घे. औषधाची वेळ चुकली नाही पाहिजे अजिबात. खूप कडू आहे का शरू? नको मला. अजून एक चमचा. आणि बघ, तुला औषधाची चव कळतीये म्हणजे तुझा आजार बरा होतोय आता. शरू, हा, अजून काही हवंय? भूक लागली ग खूप. लागणारच ना भूक. इतके दिवस काहीच गेलं नाहीये तुझ्या पोटात. मी लगेच घेऊन आले. चला, गरमागरम सूप तयार आहे. जीजू,
तुम्हाला कसं कळलं ताईला भूक लागलीये? अहो आमासनी समज कळतंय. जीजू तुम्ही ना हा, हा. बस बस हा तुम्ही ना असे आहात तसे आहात लई भारी आहे असं बोलून नाही ना लगेच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. हा. अहो, त्याचं काय आहे, द्वारका मावशीनंच मला सांगितलं होतं औषधाचा एक डोस ह्यांच्या पोटात गेला की नाही की लगेच ह्यांची भूक लागेल म्हणून. हा त्यांच्या जिभेला चव गेल म्हणून घेऊन आलोय मी. पकडा. चला अक्षरा आता हे गरमागरम पालक सूप प्यायचं अजिबात नाक मुरडायचं नाही. मी कसं आवडीनं पितो तसं प्यायचं. हा तुम्ही घेता का कधी? म्हणे माझ्यासारखं आवडीनं लहान बाळासारखं खाऊ घालायला लागतं तुम्हाला. अहो शर्वरी काय बी काय बोलताय. हा हे बघा मागचं मला काय आठवत नाही पण आता मी आवडीने पितो. हा होय की नाही अक्षरा? चला तुम्ही प्या बघू. चपास